नमस्कार मित्रांनो, नवरी मिळे हिटलरला 5 मे भागामध्ये लीला जाते आणि म्हणते, "अभि." आता अभिराम आश्चर्याने बघायला लागतो. ती म्हणते, "तुम्ही एवढा त्रास नका करून घेऊ. सगळं ठीक होणार. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना?" आता अभिराम हो म्हणून मान हलवतो आणि म्हणतो, "लीला, माझं तर डोकंच चालत नाही आहे. अशी अचानक अंतरा आली. मी काय करू? मी एवढी वर्ष तिची वाट बघितली. तुला माहिती आहे का लीला, 20 वर्ष झाली, 20 वर्ष. एवढ्या वर्षानंतर अंतरा परत. माझा तर ह्यावर विश्वासच बसत नाही." अंतरा म्हणते, "अभि, सगळं ठीक होणार. तुम्ही काळजी करू नका. मी एक काम करते, तुमच्यासाठी मस्त कॉफी आणते." आता लीला किचनमध्ये कॉफी करत असते. तेवढे तिला लताताईचा फोन येतो. लीला म्हणते, "हा लताताई, बोला ना." ते म्हणतात, "अहो, ॲक्च्युली एक प्रॉब्लेम झाला आहे." लीला विचारते, "प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम?" ते म्हणतात, "सरोजिनी ताईने अंतराच्या नावाने मला एक चेक दिला होता. तो त्या पर्समध्येच आहे आणि पर्स चुकून अंतराच्या रूममध्ये राहिली. त्यामुळे तो चेक तिथेच राहिला." लीला शॉकून म्हणते, "काय?" अंतरा बघून म्हणते, "लताताईची पर्स?" "लताताई पण ना इथेच पर्स ठेवून गेल्या. मी जाते आणि त्यांना देऊन येते." ती पर्स घ्यायला लागते. तिच्या हातातून सटकते आणि पर्समधील सगळं सामान खाली पडतं. अंतरा काही कागद उचलते आणि बघायला लागते. लीला आता गुपचूप बघत असते. अंतरा चेक उघडते आणि लीला आत जाते. किशोर म्हणतो, "दुर्गा, तू काळजी करू नकोस. आजी लीलापासून लांब राहण्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे." तेवढ्यात आवाज येतो. "कसलं प्लॅनिंग चाललं किशोर?" एजेचा आवाज आणि तो दारात उभा बघून किशोर आणि दुर्गाच्या पायाखालची जमीनच सरकते. एज विचारतो, "किशोर, कसलं प्लॅनिंग चाललंय?" असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.